आता आपल्यासोबत आहेत हिंगणा विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर मेघे सर। आज हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे। आजचा अंतिम दिवस आहे। अद्यापही आपण बघतो आहे की अधिवेशनाची ती स्थिती आहे जी नेहमी राहते ती आजही आहे। आणि आता निवडणुका काही स्थगित केल्या, काही निवडणुका पार पडल्या। त्यातूनच एक मुद्दा आहे सर की आपल्या क्षेत्रामध्ये वोट घोटाळा याबद्दल खूप मोठा तो घोटाळा झाला होता आणि सगळ्यांच्या समोर सुद्धा आला। त्याबद्दल काय सांगाल? तो आरोप होता, समोर काही आला नाही। मी काही म्हणेल जिथपर्यंत ते सिद्ध होत नाही त्याला काही अर्थ राहत नाही। आणि विरोधकांनी मागच्या वेळी वानाडोंगरीच्या ह्याच्यामध्ये विषय मांडला होता, 200 मतदार जास्ती एकाच घरी राहतात, असे सगळे मुद्दे उचलले होते। त्याची शहानिशा झाली। खूप सारे पत्रकारांना मी स्वतः तिथे आमचे जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून तिथं पूर्ण त्या एरियामध्ये फिरवले। ज्या ज्या लोकांचे नावं त्या 200च्या यादीमध्ये होते ते सगळे तिथे राहतात। त्याच्यात माझी ग्रामपंचायतच्या सदस्याचं नाव, त्याच्यात BLOचं नाव, 30-30, 40-40 वर्षापासून जे लोक राहतात त्यांचे नाव आहे। हा काही फेक नरेटिव्ह हे विरोधकांचं काम आहे, त्यांना ते काम आहे, लोकांना काही घेणं देणं नाही याच्याशी। पण सर एक असं समोर आलेलं होतं की जेव्हा पडताळणी सुरू होती तेव्हा त्याच घरातील काही लोकांचे नाव पुढे होते पण त्यांचं घर कुठे अलीकडे होतं। पण ते तिथं राहतात की नाही राहतात, आता काय तुम्ही समजून घ्या ताई। तो एरिया जो आहे तो पूर्ण अतिक्रमण केलेला लोकांचा तो एरिया आहे। आता अतिक्रमणाच्या घरांवर स्लम्स मध्ये घर नंबर असतात का, तर त्याचं उत्तर आहे नाही। आता जो डेटा एंट्री ऑपरेटर असतो त्याला सगळ्या फील्ड जिथपर्यंत तो फिल करत नाही तिथपर्यंत ते प्रोसेस होत नाही। आता कोणी 0 टाकला, कोणी 1 टाकला, कोणी 2 टाकला, त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। ते त्यांचं फक्त विरोध करण्याचं त्यांनी काम केलं, काहीतरी फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं त्यांनी काम केलं आणि त्याच्यात काही मत। सर आता जे आपलं कमी कालावधीचं जे अधिवेशन होतं त्यामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडलेत, पण यावेळेस आपल्या हिंगणा विधानसभा क्षेत्रासाठी तुम्ही कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडले? एक आमचा रायपूरचा बाजारपेठाचा विषय आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा होता। आणि असे भरपूर विषय आम्ही मंत्री महोदयांना पाठपुरावा करून मिटिंगा लावून तो सगळे सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे।